मी कधीच मधुमती सोबत कुठला इंटरव्ह्यू नाही केलेला आहे, पॉडकास्टही नाही केलेला आहे. आय एम सो ग्लॅड पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय आणि ते तुझ्या चॅनलवर घडतंय. माझ्यापेक्षा जास्त ती एक्साइटेड आहे. आयुष्यातलं पहिलं इंटरव्ह्यू आहे. नटसम्राट सिनेमामध्ये एक सुंदर गाणं आहे, नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही. मला वाटतं तसं आहे हे नातं. दिसताना बहिणी बहिणींचं नातं आहे. व्हॉट शी फील्स फॉर मी आणि मला तिच्याबद्दल काय वाटतं हे खरंच असं ते शब्दात रेखाटन करणं फार कठीण आहे. तर ती मला दरवेळेस त्याच्यानंतर भेटल्यावर विचारायची की फ्रेंड कुठे आहे. त्यावेळेस कुठला फ्रेंड, विक्रम कुठे आहे. मग आम्हाला कळलं की तिला ते सगळं खरं वाटतंय आणि नाव शी थिंक्स की आमचं झालं. बॉची नावाचा गेम आहे हा. तर हा युजली टीम्स मध्ये खेळला जातो. 2 टीम्स खेळतात. त्याला मधुमती प्लेड इंडिव्हिज्युअली आणि तिने भारतासाठी सिल्वर मेडल आणलेलं आहे त्या गेम मध्ये. चुक 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 आणि काची जुलाचं हवाच काची पेरीचं पाहूया मामाची कलर जाऊया जाऊया मामाची कलर जाऊया. I'd like to say की शी इज अ वंडरफुल ह्युमन बिईंग टू हॅव इन युअर लाईफ आणि इट्स अ ब्लेसिंग. तिचा हात लकी आहे. तिच्यामुळे लोक माझ्याबद्दलही बोलतात. तिच्यामुळे मी कुठेतरी पोहोचले. त्यामुळे हे पॉडकास्ट पण खूप पोहोचणार. जे मधुमती जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढा मला आनंद होईल. म्हणजे माझ्या निमित्ताने का होईना तिच्याबद्दल बोललं जातंय, डाऊन सिंड्रोम मुलांबद्दल बोललं जातंय. हे भाग्य आहे आणि हे माझ्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडतंय असं मला वाटतं. Namaste and welcome to the new episode of Uniqueness with Disability because empathy matters. आज आपल्याकडे 2 सुपर टॅलेंटेड बहिणींची जोडी आली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची खूप लाडकी प्रियदर्शनी इंदलकर आणि तिची लाडकी बहीण मधुमती इंदलकर. मधुमती एक खूप चांगली डान्सर आहे, ऍक्टर आहे, सिंगर आहे. तिला खूप गोष्टी करायला आवडतात. आता तिच्याकडूनच जाणून घेऊया की तिच्या काय काय स्पेशल अचीवमेंट्स आहेत. So let's welcome Madhumati and Priyadarsini together on our show. प्रियदर्शनी आणि मधुमती, तुमचं खूप खूप स्वागत आहे युनिकनेस विथ डिसेबिलिटी मध्ये. मधुमती, मी तुला मधू म्हणणार आहे, चालेल ना? थँक्यू सो मच. ऍक्च्युली कारण मला असं कळलं की प्रियदर्शनी पण तुला मधू म्हणते, त्याच्यामुळे मी पण प्रेमाने तुला मधू म्हणणार आहे. मला सांग की तू काय काय करतेस दिवसभरातलं, तुझं काय काय करायला तुला आवडतं? यू हॅव टू टेल की तू दिवसभरात काय काय काम करते. सकाळी उठल्यापासून काय काय काम करते? आम्ही भांडी लावते, पाणी भरते, टेबल साफ करते आणि कपडे वाळत टाकते. कपडे पण वाळत घालतेस? वाळत टाकते. ओके. अजून? आणि झाडाला पाणी टाकलं, झाडाला पाणी घालतेस पण खूप व्हेरी नाईस. खूप काम करतेस यार तू. खूप काम केलं. झाडू पण करतेस ना कधी? झाडू खेळते आणि पोछा पण करतेस? म्हणजे तू घरातलं 80% काम तू करतेस, माहितीये का? आणि ती स्वतःची कामं पण करते. म्हणजे शी इज कम्प्लिटली इंडिपेंडेंट. सकाळी उठल्यापासून तिची सगळी कामं आणि तिचा एक अल्गोरिदम सेट आहे, दिनक्रम तिचा ठरलेला असतो. त्याप्रमाणेच ती सगळी कामं उठल्यानंतर अलार्म असो नसो, शी वेक्स अप ॲट हर टाइम. 7 वाजता ते नॅचरल क्लॉक सेट, बॉडी क्लॉक सेट आहे. उठणार, दूध पिणार, एक्सरसाइज, ते कपडे घालणार वगैरे, जे काही पुढचा दिनक्रम आहे ते सगळं ती तिचं इंडिव्हिज्युअली करते विदाउट एनीबडीज ऑब्झर्वेशन. तू कुठल्या स्कूलमध्ये जायचीस? मुंबईत होतीस ना तू काही काळ, तेव्हा कुठल्या शाळेत जायचीस? संकल्प जे म्हणजे आपण जेव्हा बोललो तेव्हा तू म्हणालीस नेव्हीचं स्कूल आहे जिथे तू जायचीस, बरोबर? नेव्ही किड. येस, माझा काका नेव्ही मध्ये होता. आणि मग तू आता पुण्याच्या शाळेत काय काय करतेस, काय काय शिकली आहेस तिथे? कमायनीमध्ये तू काय काय करतेस? कामाने काम केलं, नॅपकिन फोल्ड करते आणि कपडे छान छान
नीट आणि छोटी बसर कपडे छान नीट नीट ठेवले, ठेवले. मजा आली. आणि पायाने मशीन तू एक- पाय ठेवली हम्म. आणि मग हाताला मशीन करतो. येस, अरे वा. तो मशीन वरती काम ते काम करते. करतात आणि हे काम रुमाल करते. तयार करतात किंवा अशा बऱ्याच गोष्टी ते तयार करतात. बिकॉज आता शी इज ओल्ड इनफ टू नॉट गो टू स्कूल, तर त्यांचे वर्कशॉप्स असतात जिकडे अशी सगळी मुलं काय काय गोष्टी तयार करतात आणि ज्या मार्केटमध्ये विकल्या जातात. म्हणजे ना लोकांना ऐकताना असं वाटत असेल की नॅपकिन फोल्ड करणं काय कठीण आहे, पण हे पण ह्या मुलांसाठी ना खूप त्यांच्यासाठी तो टास्क आहे हो, आणि खूप छान करतात. एकदा त्यांना शिकवलं ना की Yes. खूप छान करतात आणि आय एम Yes, शुअर yes. तू खूप छान करत असणार. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी बिगिन विथ की थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. मी कधीच मधुमती सोबत कुठला इंटरव्ह्यू नाही केलेला आहे किंवा पॉडकास्टही नाही केलेला आहे, तर आय एम सो ग्लॅड की पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय आणि ते तुझ्या चॅनलवर घडतंय. तर थँक्यू अगेन फॉर इन्व्हायटिंग अस. आणि माझ्यापेक्षा जास्त ती एक्सायटेड आहे. खूप बोलायचं आहे तिला आणि पहिल्यांदा तिचा आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे यू हॅव नो क्लू की हाऊ हॅपी यू मेड हर. अँड ऑफकोर्स म्हणजे आमच्यासाठी ते सौभाग्य आहे असं म्हणेन मी की म्हणजे तिचा पहिला इंटरव्ह्यू, तुमच्या दोघींचा पहिला इंटरव्ह्यू हो. आणि तो आमच्या चॅनलवर आहे. सो आय एम सो हॅपी अँड आय एम सो ग्लॅड. Great, great. खूप प्रोजेक्ट्स ॲज अ लीड ॲक्ट्रेस केल्यास. तुला आज तू सपोर्टिंग Yes, कॅरेक्टरमध्ये yes. आहेस आणि ती लीडमध्ये, तर तुला Correct. कसं वाटतंय? मला खूप बरं वाटतंय कारण की मधुमती किंवा फॉर दॅट मॅटर प्रत्येक डाऊन सिंड्रोम चाइल्डमध्ये खूप एबिलिटीज असतात किंवा त्यांचे खूप कलागुण असतात, ज्यांना असं प्लॅटफॉर्म ची ते वाट बघत असतात. तर मधुमतीला ॲक्टिंग, बिईंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा किंवा एक बोलणं, गप्पा मारणं हे सगळं तिला आवडतं. तर त्यामुळे आज तिचा खूप महत्त्वाचा आणि खूप छान दिवस आहे आणि आय एम रिअली ग्लॅड की मी इथे बसू शकते त्या दिवसाला. सो मला खूपच छान वाटते की मी आज साईड ॲक्टर आणि मी आणि ती फार गोड दिसतीये बघ ना, ती अगदी प्रॉपर तयार होऊन आली आणि ती Yes. फार गोड दिसतीये. येस, आम्हाला खूप आवडतं नटायला. हो ना. येस. मधु, तुला कोणाची ऍक्टिंग करायला आवडेल? प्रियदर्शनीची की दुसरं कोणाची? प्रियदर्शनी पिक्चर खूप छान आहे पिक्चर आणि फुलानी फुलराणी पिक्चर हा तुला खूप आवडतो माझा. खूप आवडते फुलानी पिक्चर. ओ थँक्यू. So sweet. थँक्यू. मी कशी ऍक्टिंग केली आहे? तसं तू करणार आहे का माझी ऍक्टिंग? ऍक्टिंग केलं तुझं माझी ऍक्टिंग तू करणार आहे का? तुला मी करते. हा, हा, कर कर. कर बरं. सखियर पत्ता कमरे चली बेसखियर पत्ता कमरे Oh my चली. चढवीला पट्टा कमरेवरी नावाची लावणी आहे त्याच्यात, तर ती आता ती गायली. So sweet. म्हणजे तिने अगदी मनापासून तुझी फिल्म बघितली आहे, हो, माहितीये का? हो, म्हणजे ऍक्च्युली ट्रू ऑडियन्स. ऍब्सोल्युटली. आणि ती खूप मस्त. ती प्रचंड कॉन्सन्ट्रेशनने आणि खूप डेडिकेशनने फिल्म्स बघणारी आहे लहानपणापासून, आणि तिचं फिल्म्सवरती प्रचंड प्रेम आहे. म्हणजे दॅट इज हर फेवरेट थिंग टू डू इन अ डे असं मला वाटतं. तर तिला फिल्मचे डायलॉग्स पाठ असतात, तिला गाणी माहीत असतात, तिला या पिक्चरमध्ये कोण हिरो हिरोईन आहेत ते सगळं माहिती असतं. आणि शी इज अ 90s किड, त्यामुळे जे ते पिक्चर आहेत शाहरुख खान, जुही चावला आणि कुछ कुछ होता है वगैरे, हे हा सगळा एरा तिला पाठ आहे अक्षरशः. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की गाणं लागलेलं असतं टीव्हीवरती आणि कुठल्या पिक्चर मधलं आहे माहित नाही, आणि मधुमतीला विचारल्यावर ती सांगते की ह्याच्यात ही हिरोईन आहे, तो हिरो आहे आणि हे या पिक्चर म्हणजे मध्ये. गुगल करायची गरज नाही, हो. तुमच्या घरी गुगल आहे फिल्मच्या बाबतीत. किंवा Very तिने good. गाणं बघितलं की तिच्या स्टेप्स पाठ होतात. हा. हो, त्या हा, तू बाबतीत ती भरतनाट्यम एकपाठी पण आहे. करते ना ती? भरतनाट्यम पण करते. हा, मग येस. कुठे शिकलीस? तू यू डान्स भरतनाट्यम ना? Yeah. टेल अबाउट इट. हा कुठे शिकलीस तू? असं स्कूल नेम भरतनाट्यम? परमात्य औंध मध्ये. इकडे येस.
उमा टिळक ज्या आहेत त्या ह्याच्या त्यांच्या- गुरु आहेत, त्यांच्याकडे ती शिकली आहे अनेक वर्ष. अजूनही करतेस डान्स, भरतनाट्यम करतेस तू घरी? परमात्मा एकदम छान होते. एकदम छान एकदम करते. छान करतेस. छान वा, आहे. आणि मला व्हिडिओज पाठव हो नक्की. हो ओके. आय वुड लाईक टू टेल की लहानपणी म्हणजे हिचा जो सख्खा भाऊ आहे, माझा चुलत भाऊ वरुण, हम्म, तर तो गायचा हम्म. गणेश कौतुकम आणि ती डान्स करायची आणि तो अप्रतिम म्हणजे अजूनही तो अप्रतिम गातो, तेव्हापासूनच गायचा. तर टाळ वगैरे घेऊन तो ते छान वाजवायचा आणि त्याच्यावरती मधुमती मस्त नाचायची. तिच्याकडे तो मला ड्रेस आणि ज्वेलरी आणि सगळं हे वाव, आणि गोड wear दिसत करून. असेल त्याच्या. फारच. म्हणजे तिच्या नावाप्रमाणे मोहक आहे ती अशी मधुमती. मधुमती सच अ प्रिटी नेम, मधुमती. मधुमती येस. प्रियदर्शनी, आता बोलता बोलता तू बोललीस की तिचा सक्का भाऊ आणि तुझा चुलत, म्हणजे तुम्ही चुलत भावंड आहात. हो. ओके, पण तुमचा जो बॉन्ड आहे ना, म्हणजे मी तो व्हिडिओ बघितलेला जेव्हा तू तिला मीडिया समोर घेऊन आलेलीस, आणि तो कुठेही असं सक्क चुलत असं काही वाटत नाहीये. तुमच्या नात्याला तू शब्दांमध्ये कसं मांडशील? अरे बापरे, फारच कठीण कठीण. प्रश्न आहे हा. आय थिंक नटसम्राट सिनेमामध्ये एक सुंदर गाणं आहे, नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याचं चांदण्यांची जगतास जाण नाही. तर मला वाटतं तसं आहे हे नातं, की ते दिसताना बहिणी बहिणींचं नातं आहे, पण व्हॉट शी फील्स फॉर मी आणि मला तिच्याबद्दल काय वाटतं हे खरंच असं ते शब्दात रेखाटन करणं फार कठीण आहे. तर मला वाटतं ती जी मिठी होती त्यात ते सगळं आलेलं आहे. म्हणजे तू आल्या आल्या ज्या प्रकारे तिने इथे पण आल्या आल्या मिठी मारली तुला, दॅट इज ऑल. आय मीन दॅट वन हग इज इनफ. मी प्रचंड लाडकी आहे तिची लहानपणापासून, आणि मी सगळ्यात छोटी आहे आमच्या फॅमिलीमध्ये, Okay. चेंडेफळ. त्यामुळे मी बाळ असल्यापासून ती मला मांडीवर घेऊन बसायची. Oh. म्हणजे मी आणि वरुण आमच्यात एका वर्षाचंच अंतर आहे, हा. पण मी फेवरेट होते. त्याच्यावर पण वरुण आणि माझ्यात लहानपणी असं धुसफूस व्हायची, कारण ती सतत मला एक गुंजारणे आणि जवळ घेणे आणि माया करणे हे तिला खूप आवडतं. वा. तर मला आणि लहानपणी ती ताई झालेली ना, हो म्हणजे हो तुझी, हो, म्हणून ते होतं. ऍब्सोल्युटली ती ताई झालेली आणि अशी 2 छोटी छोटी बाळं घेऊन तिला ते फार छान वाटायचं. मग आय रिमेंबर की थोडंसं मोठं झाल्यावर एक 5वी 6वी मध्ये असताना मला असं इरिटेट व्हायचं की बास ना, आणि काका काकी पण सांगायचे की बास मधुमती वगैरे. पण अजून थोडी मोठी झाल्यावर मलाच असं झालं की नको बास नको अजून अजून अजून. म्हणजे आपल्याला असं असतं ना काही एज मध्ये की नाही, आपल्याला कोणतरी असं छान पॅम्पर करते हेही आपल्याला आवडत असतं. हो हो आणि आय एम शुअर तू जेव्हा घरी जात असशील ना, तेव्हा तू तेच वाट बघत असशील की मधुमती कधी येते आणि पहिलं हक्क करते. अगदी अगदी अगदी. आणि एवढा- आता तर एक नवीन सुरू झालंय आमचं की हा. तिला तिच्या पाया पडलेलं खूप आवडतं. हो का? हो, आणि मी आणि वरुण आणि आमचा अजून एक भाऊ, आम्ही तिघेच आहोत तिच्यापेक्षा लहान, त्यामुळे तेवढ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत. तर दरवेळेस वी मेक शुअर की आम्ही तिच्या पाया पडतोय आणि ते तिला खूप छान वाटतं. मग ती एक मिठी मारते. वा, म्हणजे बरोबर मी जसं म्हटलं ताई, ताई ताई एक्झॅक्ट ताई. ताई आहेस, युअर दिदी ना, दीदी मधुमती दिदी. तू ताईगिरी करतेस प्रियदर्शनीवर मधुमती? तिच्यावर कधी ताईगिरी करतेस, ओरडतेस प्रियदर्शनीला कधी? Piyushni kind of Piyush happy because she loves me. येस, प्रियदर्शनी हॅपी बिकॉज शी लव्स मी. Of course, yes. But do you scold her like? Huh? If you think she's doing something wrong, do you scold her? No, she okay. She like. आय डोंट डू एनिथिंग रॉंग, no. शी ओके. येस, माझे लाडच होतात, मला Oh, ओरडलं yes, नाही because जात. I mean, she's your favorite. मग ती- नाही ओरडत. नाही she's your ओरडत. favorite ना. नाही That's ओरडत ना so तुम्हाला. कधी कधी मी ओरडा खाल्लाय. हा, ओके, तिचा ओरडा हा. खाल्लास? जेव्हा सो आम्ही सगळे एकत्र बसलोय आणि आम्ही काहीतरी हसी मजाक चालू आहे आमच्या फॅमिलीमध्ये, आम्ही प्रचंड कॉमेडी बडबडत असतो, काहीतरी एक सतत हसणं चालूच असतं. तर बऱ्याच तिला कळत नाही की काय जोक झालाय. हा. तर इदर यू हॅव टू एक्सप्लेन टू हर. तर काकी बऱ्याचदा तिला सांगत असते की हे असं झालं म्हणून सगळे हसतायत, सगळे खुश आहेत म्हणून सगळे हसतायत, मग आता आजी काकाला ओरडली म्हणून ते हसतायत, असे काहीतरी तिला सांगावं लागतं. तर जेव्हा तिला ते कळत नाही तेव्हा तिला वाटतं की सगळे तिच्यावर हसतात, हो, हा. मग तिला राग येतो. राग येतो. सो अशा वेळेस मी ओरडा खाल्लाय फक्त की हसू नकोस, का हसतेस का हसतीये, माझ्यावर? हसू नको. आणि तुझ्या बाबतीत ते जास्त होत असेल कारण तू तिची फेवरेट Correct, आहेस, correct, त्याच्यामुळे तू correct. हसायचं नाही, बाकी Correct. कोणी हसलं चालेल असं आहे. So ते तिला इन्क्लूड करावं लागतं प्रत्येक वेळेस, अदरवाईज तिला त्याचं वाईट वाटतं. वरून तिला सतवतोय असं तुला वाटलं आणि तू काही असं केलंयस का? नाही, एकतर वरुणला म्हणजे त्याच्या पर्सनॅलिटीमध्येच
कोणाची तरी खोडी काढणं ही हे गोष्ट नाही. नाहीये, ओके ती माझ्यात आहे. पण त्यामुळे आणि ती पण मोठं झाल्यानंतर जरा हा ती जास्त आली माझ्यात. पण लहानपणी काहीच खोड्या बिड्या काढण्याचं होत नव्हतं. आम्ही खेळायचो किंवा एकत्र पिक्चर बघणं हा आमचा छंद असायचा. तर साऊंड ऑफ म्युझिक मी अनेकदा बघितला एकत्र. हॅरी पॉटरची पारायणं केली आहेत किंवा चोरी चोरी चुपके चुपके, नार्निया, असे सगळे फॅन्टसी इंग्लिश फिल्म्स आम्ही ओके. खूप बघितल्यात एकत्र. तर तो आमचा स्पेंडिंग टाइम टुगेदर असायचा. आणि मारामारात काहीच म्हणजे संबंधच नाहीये. अशीच फक्त हा, मजा. म्हणजे एकतर शी इज क्वाईट फ्रजाईल टू डू मारामाऱ्या. Yeah. त्यामुळे आम्हाला ते कधी वाटलंच नाही की मारामाऱ्या खेळाव्यात किंवा पिलो फाईट वगैरे पण आम्ही खूप सांभाळून खेळायचो. फेकाफेकी वगैरे काही नाही, खूप सगळं डेलिकेटली आम्ही करायचो. आणि ते आपसूक आमच्यात आलं. म्हणजे आम्हाला सांगावं नाही लागलं की मारामाऱ्या करू नका, दंगा करू नका तिच्या आजूबाजूला. ते ऑटोमॅटिकली व्हायचं. आणि आमच्यात पण ते इन्स्टिंक्ट्स नाही आहेत की अरे काहीतरी धरून काहीतरी मारलंच आहे वगैरे, असं आम्ही दोघेही भावंड अशी नाही आहोत. आणि तुला जेव्हा तुझं पहिलं प्रोजेक्ट इंडस्ट्रीमधलं मिळालं, ऑफकोर्स पूर्ण फॅमिली खूप खुश असेल, हो. पण मधूचं रिॲक्शन काय होतं तेव्हा? मधू मला स्क्रीनवर बघून खूप भारावून गेली होती. आणि शी वॉज सरप्राईज्ड आणि अमेज्ड की प्रियदर्शिनी इथे कशी काय आणि काय घडतंय हे. किंवा मी हास्य जत्रेत पण जेव्हा टीव्हीवर दिसायचे तेव्हा पण ती खूप वेगळ्या लेवलवर ती आनंदी झाली होती. कदाचित तिला तो आनंद सांगताही आला नसेल किंवा व्यक्त करता आला नसेल. बट तुम्हाला टीव्हीवर बघितलेलं आठवतं ना तुला, हास्य जत्रा? येस, अँड ऑन द बिग स्क्रीन यू वॉच्ड मी. बिग वन फॉर द फिल्म. येस. तर फुलराणीमध्ये बघून आणि काय आहे की लहानपणापासून ती सिनेमे बघत आली आहे. तर शी अज्युम्स की तिथे जे घडतं ते खरं आहे. खरं आहे. तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी किंवा इकडे ऐश्वर्या राय चिडली आहे त्याच्यावर वगैरे, तर हे सगळं ती सांगते. त्यामुळे तिला वाटतं हे सगळं खरं आहे. तर जेव्हा तिने फुलराणी बघितला तर त्याच्या शेवटी मी आणि सुबोध भावे आम्ही एकत्र येतो आणि मग आमचं प्रेम आहे वगैरे हे सगळं त्याच्यात दिसतंय. तर हू वॉज इन फुलराणी विथ मी अँड हू वॉज माय फ्रेंड? विक्रम. तर शी अज्युम्ड की विक्रम इज माय फ्रेंड. तर ती मला दरवेळेस त्याच्यानंतर भेटल्यावर विचारायची की फ्रेंड कुठे आहे. त्यावेळेस कुठला फ्रेंड? विक्रम कुठे आहे? मग आम्हाला कळलं की तिला ते सगळं खरं वाटतंय आणि नाव शी थिंक्स की आमचं झालं. पण त्याच्यानंतर मग तिला सांगितलं की दिस इज, हे खोटं खोटं आहे, खरं खरं नाहीये आणि देर इज नो फ्रेंड टू प्रियदर्शिनी. ज्या प्रकारे आपल्या मुलांकडे बघितलं जातं, कधीतरी एखादा ना आपल्याला, मला ॲज अ आई, तुला ॲज अ बहीण, तो क्षण आहे ना खूप त्रास देतो आणि तो आपल्या लक्षात राहतो. असा कुठचा क्षण होता का तुझ्या? खरं सांगायचं तर असा एकही क्षण नाहीये. ओके. मी असं सांगेन की मी एक खोडी काढली आहे की मला एकदा कुठेतरी पोहोचायचं होतं आणि मी झेब्रा क्रॉसिंगच्या वर थांबली चुकून पुण्यामध्ये आणि मधुमती मागे बसली होती. तर मधुमती युजली अशी धरून बसते. तर तिला स्कार्फ बांधला होता आणि मी पण स्कार्फ बांधलेला. तर ते असं होतं ना की सिग्नल जाता जाता अरे यार, आणि मग झेब्रा क्रॉसिंगच्या इकडे मी आले. मग हळूहळू गाडी मागे घेतली तर आले पोलीस पुण्यामध्ये की काय लायसन्स दाखवा. तर मी पण मधुमती जरा स्कार्फ खाली कर आणि त्यांनी सोडलं. अरे ओके ओके सॉरी जा. असं मी एक खोडी काढली आहे. पण चालतं, बहिणींमध्ये तेवढं चालतं. आणि त्याच्यावरती आम्ही खूप हसलोय घरी आल्यानंतर. म्हणजे हे नकळत आहे समाजामध्ये की एक सिम्पथी आहे एम्पथीपेक्षा जास्त, आणि ते खूप साहजिक आहे. म्हणजे दॅट इज ह्युमन नेचर. प्रत्येकाच्या घरामध्ये असं मूल असेलच असं नाही, किंवा त्यांना कसं डील करायचं किंवा कसं इंटरॅक्ट करायचं हे कळत नाही पटकन बऱ्याच जणांना. कारण की तेवढा अवेअरनेसच नाही आहे आपल्या समाजामध्ये की अशी मुलं असणार आहेत आणि देर इज नथिंग रॉंग विथ इट. तर त्यामुळे बऱ्याचदा सिम्पथीच्या नजरेनेच बघितलं जातं. तर थँकफुली आमच्याकडे ती नजर नाही आहे, माझ्याकडे आणि वरुणकडे किंवा आमच्या घरात पण, की सिम्पथीपेक्षा जास्त एम्पथी आहे. की तिला पण रागावलं गेलं आहे गोष्टींसाठी,
तिला पण शिस्त लावली गेली आहे. म्हणजे जस्ट बिकॉज शी इज अ स्पेशली एबल्ड चाइल्ड, तुला हवं तसं वाग किंवा ठीक आहे तू हे नाही केलंस तरी चालेल असं नाही आहे. तिला पण तीच शिस्त जी वरुणला, तिला पण तेच सगळे नियम जे वरुणला, फक्त काळजी जास्त. हो त्यामुळे ती समान वागणूक घरात बघितल्यामुळे काही वेगळं नाहीये हे आमच्यात खूप रुजलं. म्हणजे आता तू जसं म्हणालीस ना की तुमच्यामध्ये काही वेगळं नाही आहे, तर आय एम शुअर तुम्ही जिथे कुठे जात असाल ते तिथे फंक्शन्सना पार्टीजना एकत्रच जात असाल. कारण खूप फॅमिलीजमध्ये ना प्रियदर्शनी, जसं आपण आधी पण म्हणत होतो, मी बघितलंय की असं मूल आहे म्हणजे मग ते कुठचीही स्पेशली एबल कुठलाही प्रकार असो, मग त्या मुलाला घेऊनच जात नाही, लग्नांना नेत नाही, पार्टीजना नेत नाही, पेरेंट्स स्वतः जात नाहीत की बाबा माझं मूल असं आहे तर मग ते त्रास देईल. तुझा हा अनुभव कसा होता? जसं तू म्हणालीस की तुम्ही दोघी सगळीकडे एकत्र जाता हो वगैरे, हो. मग तुझा अनुभव काय आहे त्या बाबतीत? मी कायम काका काकींना तिला सोबत घेऊन गेलेलं पाहिलंय. कधीच मला असं आठवत नाही की ती घरी आहे आणि ते कुठेतरी फिरून आले. तर ते इन्क्लुजन मी कायम बघत आले आणि आपण जे बघतो तेच संस्कार आपल्यावर होत खरंय, असतात. खरंय. आणि इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू बी ऑनेस्ट. काय आहे की जर काय म्हणता येईल, सगळं कळत असणारा लहान मूल जर आपल्यासोबत असेल, मला वाटतं ते जास्त त्रासदायक ठरू शकतं बऱ्याचदा. पण विथ डाऊन सिंड्रोम चिल्ड्रन त्यांचे काही पर्टिक्युलर रिक्वायरमेंट्स म्हण किंवा अटेन्शनची नीड म्हण, ते फुलफिल झाल्यावरती ते त्यांचं एन्जॉय करू शकतात. आणि जोपर्यंत तुम्ही त्यांना जग दाखवत नाही ते तरी जग कसं बघणार. सो तुम्ही जेवढं जास्त इंट्रोड्यूस कराल तेवढे ते जास्त ट्रेन होतील आणि दे विल बी इंडिपेंडेंटली डीलिंग विथ द वर्ल्ड, असं मला वाटतं. विच इज मच नीडेड. विच इज मच निडेड. की आपला एक हात खांद्यावर पाहिजे फक्त, बाकी त्यांना आपण अगदीच सक्षम बनवू शकतो जगाला फेस करायला. तर जेवढं तुम्ही सोबत घेऊन जाता त्यांना, तर तेवढंच ते बघतायत. कारण की ते इंडिव्हिज्युअली गाड्या काढून फिरू शकत नाहीत आमच्यासारखे. तर त्यामुळे आय लाईक टू टेक हर टू फिल्म्स. आणि जेव्हा मी पुण्यात येते, आय मेक शुअर की काहीतरी वेळ आम्हाला एकत्र घालवता येईल. खूप धावपळ असते त्यामुळे बराच काळ ते मिस होत आहे. पण जेव्हा लक्षात आलं की शी इज एन्जॉईंग द कंपनी आणि आमच्या दोघींचा वेळ ती एन्जॉय करते पॅरेंट्सपासून लांब, तेव्हा की कुठेतरी फिल्मला जाणं, कुठेतरी खायला जाणं, मग माझ्या मैत्रिणींबरोबर ती हँगआउट करणं, असं काय काय जेवढं शक्य तेवढं आम्ही करत असतो. किंवा विथ वरुण ऑल्सो. मला असं वाटत नाही की त्यांना लपवून ठेवण्यासारखं काहीच आहे. कारण लहानपणापासून म्हणजे आमच्या घरात जे संस्कार रुजले ते असेच आहेत की देर इज नथिंग डिफरंट. म्हणजे ती काहीतरी वेगळी आहे आमच्यापेक्षा, ह्याची जाणीव आम्हाला खूप मोठं झाल्यानंतर झाली. तर कधी ती वेगळी वागणूकच नव्हती घरात. त्यामुळे समज येईपर्यंत हे कळलंच नाही की ती काहीतरी फार वेगळी आहे माझ्यापेक्षा किंवा तिचं आयुष्य माझ्यापेक्षा वेगळं असणार आहे किंवा काय. शी इज जस्ट माय सिस्टर, असाच पर्स्पेक्टिव्ह दिला गेला. त्यामुळे मला उलट खूप फॉर्च्युनेट वाटते की अशा पद्धतीने मला मधूकडे बघायला शिकवलं आमच्या घरच्यांनी. मग मे इट बी हर पॅरेंट्स ऑर माय पॅरेंट्स. तर मी आणि वरुण कायम तिला घेऊन खेळायचो. म्हणजे असं काही कंपल्शन नसायचं, पण शी वॉज पार्ट ऑफ अस ऑलवेज. किंवा आम्ही आता स्केटिंग करायला खाली गेलो आहे, तर मधुमतीला तसं स्केटिंग जमायचं नाही, मग ती राऊंड्स मारायची चालत चालत. पण आम्ही स्केटिंग करता करता तिच्याशी इंटरॅक्ट करायचो किंवा ती आहे तिकडे ह्याची जाणीव आम्हाला कायम असायची किंवा ती असणार आहे याची जाणीव आम्हाला कायम आहे. तर त्यामुळे असा कुठलाच क्षण नव्हता की त्याच्याबद्दल वाईट वाटलं आहे किंवा काय आमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये स्पेशली, की मी तिला अदरवाईज इमॅजिनच केलं नाही कधी. तर मधुमती मला नेहमी अशीच दिसते, अदरवाईज ती कधी मला याहून वेगळी इमॅजिनच झाली नाही. त्यामुळे आय एम हॅपी विथ हाऊ एव्हर शी इज. आणि तिच्याकडे जे प्रेम आहे, जी माया आहे, ती म्हणजे ती प्राइसलेस आहे. आणि हे आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाने, रादर आमचे जे काही रिलेटिव्ज आहेत त्यांच्यातल्या प्रत्येकाने अनुभवलं आहे की प्रत्येकजण मधुमतीशी बोलताना आपसूक गोड बोलतो, कारण ती तशी व्यक्ती आहे. गोड.
म्हणजे तिच्या ऍक्शन्स असे असतात की रिॲक्शनही तसंच हो, येणार हो, आहे, हो. काही वेगळं येणारच नाही. तुझ्या सेट्सवर कधी आली आहे? ती आलीये, सेटवर आलीये. आलीये? म्हणजे हास्य जत्रेच्या सेटवर ती नाही आलीये, बट फिल्म सेट्सवर शी इज कम. मग आणि ते तिला ते सगळे खूप कॅमेरा खूप आणि मज्जा वाटली. lights. तू मी This is- शूटिंग करताना तू आली आहेस ना? हा देवे खेळते ऍक्टिंग शूटिंग बघितलंस ना माझं? ऍक्टिंग शेती खेळते आय विल बी हॅपीली सेईंग दिस की माझ्या एका येऊ घातलेल्या सिनेमात तिने एक छोटूसा रोल केलेला आहे. आणि मी जरा डिरेक्टरांना आमच्या रिक्वेस्ट केली की आपण एक छोटासा अपिअरन्स देऊ शकतो का. सो त्याच्यात मी डान्स क्लास घेते भरतनाट्यमचाच. तर म्हटलं की शी इज एनिवे भरतनाट्यम डान्सर, तर मेक हर अ पार्ट ऑफ द डान्स क्लास. तर ती एक स्टुडंट आहे आणि मी तिला शिकवते. असं एक गाण्यामध्ये आमचा छोटासा शॉर्ट आहे. त्याच्यासाठी आम्ही मेकअप वगैरे केला, मग आम्ही छान छान ड्रेस घातला आणि आम्ही एक थोडीशी ऍक्टिंग शूटिंग केली कॅमेरासमोर. आय वॉज इगर टू ब्रिंग हर टू द प्रीमियर. आणि असं झालंय की पुणे आणि मुंबई असे दोन्हीकडचे प्रीमियर असतात. तर मुंबईच्या प्रीमियरला घरच्यांचं फार येणं होत नाही, आई बाबा येतात फक्त. तर यावेळेस असं झालं की पुण्यात प्रीमियर नव्हता आणि फक्त मुंबईत होता. आणि तर बाबा म्हणाले की मी मधुमतीला पण घेऊन येतो आणि ती पण रेडी झाली आणि एकटं यायला विथ माय पॅरेंट्स. आणि त्याच्यानंतर शी वॉज थ्रिल्ड. तिला ते आणि ती पोज वगैरे करते हो, मी प्रॉपर घरात. बघितलं किती आणि पण तू तिकडे पण ती तिला जरा- दाखवत हां. होतीस. आता ती होत होती, पण त्याचे मे बी त्या सगळ्या ते एवढे सगळं बघून 17 कॅमेरे एकत्र, त्यामुळे ती जरा भांबवली म्हणून ती तिच्या हां. गो टू पोज मध्ये गेली ती. पण तिने तुला जी मिठी मारलेली ना त्याच्यामध्ये, ते मी ह्या स्क्रीनच्या ह्या बाजूला बसून ते फील करू शकत अरे होते. यार. कारण ती मिठी खूप महत्वाची असते. माझा पण मुलगा प्रत्येक जे कोणी येतात त्यांना जे हक करतो ना, तिथेच Correct, ते correct. आलेले पाहुणे हे होऊन Exactly, exactly. ग्रीटिंग असतं ना, खूप अमेझिंग. आणि तिने अजून 2 सिनेमात पण कामं केलेली हो आहेत. का? अरे वा. सो आय एम सिटिंग विथ 2 येस येस. म्हणजे त्यांच्या कामाईनी स्कूलमध्ये बऱ्याचदा शूटिंग झालंय सिनेमांचं, तर त्याच्यात अरे. मधुमती आपल्याला दिसते वेगवेगळ्या व्हेरी सिनेमांमध्ये. नाईस. त्यामुळे इवन शी इज अ फिल्म स्टार. आणि माझ्या आधी ती सिनेमांमध्ये दिसली, त्यामुळे शी इज अ सिनियर. ऍक्च्युली. आणि मधू, मला अजून एक कळलंय की तुला तुझ्या आई बरोबर म्हणजे आजी बरोबर दिवसातला एक वेळ तू छान स्पेंड करते. सो व्हॉट डू यू डू विथ युअर आजी? आई सोबत काय काय करतेस तू? पेपर बेडपॅन देते. पेपर देते आणि गरम पाणी पितो. गरम पाणी गरम देतेस पाणी. प्यायला. गरम Yes. पाणी पाय दुखतात हा. आईचे, आणि पाय धुते मान धुते मान दुखते. मान. मग तू दाबून देतेस का पाय? त्याला चापते ओके ओके ओके. हा, मस्त. मग आवडतं तुला आई बरोबर? वारे फिरते इथे छान येते आहे. म्हणजे बऱ्याच पालकांना अशी भीती असते की अरे काय मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली की आपली काळजी कोण घेणार. सेट. वेन यू हॅव डाऊन सिंड्रोम चिल्ड्रन, मग ती मुलं ज्या पद्धतीने काळजी घेतात तशी माझ्यासारखी मुलं पण नाही घेणार. हो. आणि त्यांचं टच असं हिलिंग टच असतं. खूप ना, ते healing touch. खूप खूप. म्हणजे तू कधी गेलीस पुण्यात आणि थकलेली असशील ना, तिने तुला जस्ट टच केलं तरी तुला ते जाणवेल. ऍब्सोल्युटली खूप healing touch असतं. म्हणजे हे इतकं सत्य आहे आणि ते फील करूनच कळू शकतं. हो. त्यामुळे इट्स अ ब्लेसिंग टू हॅव मधुमती इन द हाऊस. शी हॅज सम डिफरंट सिक्स सेन्स. तिला म्हणजे मी काही बोलो न बोलो ती येऊन विचारते की आय यू ओके, आय यू ओके, आय यू सॅड, असं ती स्वतःहून येऊन विचारते. सो शी कॅन फील. आणि तेव्हा असं होतं की हिला कसं कळलं. मी आत्ता बाहेर हसत खेळत गप्पा मारत होते आणि मी आत येऊन बसले फक्त, तर ती आत येऊन विचारते आय यू ओके, आय यू फिलिंग सॅड. आणि एक म्हणजे जे काय आधी इन्सिडेंट झालेत आयुष्यात ते ती विचारते की हा प्रॉब्लेम आहे का, तो प्रॉब्लेम आहे का, जे तिला माहिती आहे. But she remembers and she can relate that with I mean your mood and everything. हो. आणि तिला समज आहे. म्हणजे तिला समजतं की काय चालू आहे घरात, कोणाचं काय सुरू आहे, कोण कसं कोणाशी डील करतंय, ते ती सगळं तिचं अंडरस्टँडिंग आहे. फक्त तिला ते आर्टिक्युलेट करता येत नाही किंवा तिला त्याच्यावर काही प्रोसेस करता येत नाही, पण तिला ते समजतं. मग हे आम्हाला तिच्या ॲक्शन्समधनं आणि तिच्या प्रश्नांमधनं कळलं की तिला हे समजतंय की हे असं का घडलं, असं ती विचारते जेव्हा नंतर. किंवा कोण कोणावर रागवलंय का, मग आता काय होणार आहे, असं सगळं ती विचारते. सो
त्याच्यावरनं कळते की तिला ते सगळं कळतंय, फक्त तिला समजून घेता येत नाही की काय घडतंय. काय घडतंय तर माझ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं आमच्या आत्या बहिणीचं, तेव्हा पण शी हॅड लॉट्स ऑफ क्वेश्चन्स की आता मग शादीनंतर मग काय, मग दीदी कुठे जाणार आहे, मग आता ती सोबतच असणार आहे वगैरे, हे सगळं तिला मॅरेज कॉन्सेप्ट समजावणं, जे ती बॉलिवूडमध्ये बघून ऑलरेडी तिला कळलं होतं, फक्त ते आता घरात होतंय म्हणजे काय काय होतंय ते पण ती प्रश्न विचारत असते काय काय. तू खूप फिरतेस असं मला कळलं. खूप कुठे कुठे गेली आहेस तू? कुठे कुठे गेली आहेस? कुठच्या कुठच्या कंट्रीज मध्ये गेली आहेस? कुठे कुठे फिरली आहेस तू इंडियामध्ये? इंडिया अजून कंट्री अजून कुठल्या कंट्रीमध्ये गेली आहेस? लंडन लंडन मध्ये? वाव. लंडन पॅरिस बाली, पॅरिस. पॅरिस. पॅरिस ओ पॅरिस. पॅरिस हो. एफिल टावर वाव. मायामी अरे हो, येस येस येस. तिची एक बहीण माया आणि ती गेले होते असं ती म्हणते. आणि अजून कुठे कुठे गेली आहेस? वेर? फॉरेस्ट फॉरेन? फॉरेस्ट फ्लॉरेन्स. फॉरेस्ट फ्लॉरेन्स. स्टॅच्यू स्टॅच्यूज बघितले सगळे. स्टॅच्यू बघितलं हा. म्युझियम म्युझियम बघितलं. येस. म्युझियम अजून कुठल्या कंट्रीमध्ये गेले? वरून वरून कुठल्या कंट्री? वरून हिंदकेल कुठे? वेर इज ही? व्हिएतनाम येस, व्हिएतनाम. युव्ह बीन देअर ना? व्हिएतनाम गेली आहेस ना तू? केली येस, व्हिएतनाम. व्हिएतनाम केली येस. यू वेंट फॉर दी ऑलिम्पिक्स ना? Yeah. कुठे गेली होतीस? ऑस्ट्रेलिया येस. टेल हर अबाउट इट. ऑस्ट्रेलिया केली ऑस्ट्रेलियाला गेली होती. स्पेशल ऑलिम्पिक्सला गेलेलीस ना? येस. येस. आणि तिथे काय काय केलंस? कुठच्या गेमसाठी गेलेलीस? व्हॉट इज द नेम ऑफ द गेम? के पोची बॉची. ओके. पोची येस. आणि काय केलं? मेडल मेडल मिळालं. मेडल प्राइज मेडल विच मेडल? मेडल गोल्ड मेडल सिल्वर. सिल्वर. सिल्वर मेडल. मेडल सिल्वर मेडल मिळालं. Wow, so I'm sitting with someone who was a part of Olympics. येस. Silver medal winner. Wow. येस. मग काय गेम आहे सांगशील किंवा प्रियदर्शनी तू सांगशील हा Yes. गेम काय आहे? सो बॉची नावाचा गेम आहे हा, जिकडे एक पिच असतं ओके. आणि त्या पिचवरती ॲट दी अदर एंड ऑफ द पिच एक क्वीन बॉल ठेवलेला असतो. हेवी बॉल्स असतात जे तुम्हाला थ्रो करायचे असतात आणि जितकं लांब जाईल तो बॉल सरपटत टाकायचे असतात. ओके. जितका लांब जाईल तेवढे तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळतात. तर हा युजली टीम्समध्ये खेळला जातो. 2 टीम्स खेळतात. त्याला मधुमती प्लेड इंडिव्हिज्युअली. ती सिंगल खेळली आहे आणि तिने भारतासाठी सिल्वर मेडल आणलेलं आहे Great. त्या गेममध्ये. मला किती प्राऊड फील होत असेल ना खूपच. प्रत्येक गोष्टीत मधुमतीच्या की तिने सिल्वर आणणं, तिचं डान्स, तिचं प्रत्येक गोष्ट. आणि याचं ट्रेनिंग कामायनीमधनं पण झालंय आणि हर पॅरेंट्स इज वेल. ऑफकोर्स. सो त्यांचंही क्रेडिट आहे की त्यांनी तेवढा वेळ तिच्यासाठी दिला आणि तिला ट्रेन केलं यासाठी. आणि ती एकटी गेली पहिल्यांदा देशाबाहेर. ओके. सो शी वॉज नॉट विथ अ पेरेंट्स. नाही. ओनली विथ द कोच. हो हो. सो तिच्यासारखे बरेच होते जे भारताकडनं खेळायला गेले. गौरी गाडगीळ आपल्याला माहिती आहे, तर ती पण याच बॅचला गेली होती. आणि ओके ओके. yes. म्हणजे एकत्र. हो हो. आणि मधुमती गौरी पण छान मैत्रिणी आहेत. आणि नंतर ती येलो आल्यानंतर सांगायची की माझी मैत्रीण फ्रेंड आहे. पण तेव्हा बरीच मुलं होती की ज्यांनी गौरीसारखीच अचीवमेंट केलेली आहे आणि भारतासाठी अनेक मेडल्स तेव्हा त्या सगळ्या मुलांनी आणले होते. तर मधुमती सोबत त्या सगळ्या मुलांचं आणि त्या पॅरेंट्सचं पण तितकंच कौतुक आहे जितकं आता लोकांपर्यंत गौरीची गोष्ट जास्त पोहोचली आणि तिने खूप जास्त त्याच्यात कर्तृत्व केलं. पण बाकीच्या मुलांनीही खूप मोठी कामगिरी केली आहे पॅरा ऑलिम्पिक्स आणि स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये. ॲक्च्युली आपल्याकडे ना असं प्लॅटफॉर्म पाहिजे की आपली मुलं काय करतायत हे सगळ्या जगापर्यंत. इनफॅक्ट आपल्याकडे तुला माहिती आहे एखादा स्पेशल गेम सोडल्यास दुसऱ्या कुठच्या खेळांकडे तेवढंसं लक्ष दिलंच जात नाही. आणि स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये तर फारच कठीण आहे. पण मला वाटतं म्हणजे माझी ही इच्छा आहे की युनिकनेसच्या प्लॅटफॉर्मवर अशी सगळी मुलं येऊ देत ज्यांनी लाईफमध्ये ना नॉट ओन्ली ऑलिम्पिक्स अनेक गोष्टी केल्यात आणि त्यांनी आमच्या प्लॅटफॉर्मवर यावं आणि लोकांपर्यंत पोहोचावं पोहोचावं की फार गरजेचं आहे. खूप
Yes, आणि म्हणजे- कारण पालक खूप कष्ट घेतात ग आणि ते समोर येतच नाही. म्हणजे हेच बघ ना की जर नॉर्मली एबल्ड ज्यांना आपण म्हणतो हो त्यांना ऑलिम्पिकचे मेडल आणायला जेवढे कष्ट आहेत हो किंवा जेवढा मोठा आणि खडतर प्रवास आहे हम्म. त्या मानाने पॅरा ऑलिम्पिक्समध्ये पोहोचणं किंवा स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये पोहोचणं हम्म. हे च्यात वेगळी कॉम्पिटिशन आहे. हम्म. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष दिलं तर ते त्याच्यामध्ये खरंच एक्सेल करू शकतात आणि ते जास्त लवकर पोहोचू शकतात ऑलिम्पिक मेडलपर्यंत. म्हणजे मधुमती ऑलिम्पिक मेडल आणेल हा विचार आमच्या मनात आला नव्हता, पण शी डिड इट. ऑफकोर्स. आणि तिने त्या सगळ्या ट्रेनिंगला रिस्पॉन्स दिला, तिला ते सगळं आवडत होतं आणि तिकडे ती कोणाच्याही देखरेखीशिवाय खेळली, स्वतः तिथे सगळं आवरण्यापासून गेम खेळेपर्यंत सगळं तिने इंडिव्हिज्युअली केलं. तर ही एबिलिटी आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच वेगळेपण असं नाहीये. फक्त हा विश्वास त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे, दाखवणं एवढाच हाच मुद्दा आहे तो. म्हणजे अगदी फ्लाईटचा प्रवास पण आपण पहिल्यांदा जेव्हा फ्लाईटमध्ये बसतो किंवा असं पण फ्लाईट जेव्हा प्रवास करतो आपल्याला असे बटरफ्लाईज असतात माहिती ना येस, की अरे वॉट्स दस. पण तिने किती छान केलं असेल विचार हो, नाही हो, तिने भले टीम आहे पण फॅमिली नाही आणि Correct. इतक्या छान वेनी गेली आणि कम्फर्ट सिल्वर घेऊन आली. येस, सिल्वर मेडल. बरं प्रियदर्शनी आपली मुलं आहेत ना प्रिय म्हणजे मी आपलीच म्हणते कारण मी खूप क्लोज आहे या गोष्टीशी. तर फार पर्टिक्युलर असतात जसं मगासपासून तू सांगितलंस प्रत्येक गोष्टीत त्यांना जे एखादी गोष्ट दाखवली सांगितली की ते करणार, ते आउट ऑफ द ट्रॅक जात नाहीत जनरली. अल्गोरिदम सेट होतं त्यांचं. Correct. तर असं कधी ती तुझी गुरु झाली आहे का? हो, अनेकदा. म्हणजे मी जे उदाहरण दिलं की हे गाणं कशातलं आहे हां. माहित नाही किंवा या गाण्याची स्टेप काय आहे, तर मधुमती सांगते मला लगेच या गाण्याची ही स्टेप आहे. आणि आता ती कोरिओग्राफ करायला लागली स्वतः ओह. की गाणं लावून दिलं आणि तिचा मूड असेल डान्स करायचा तर ती त्या स्टेप्सच्या व्यतिरिक्त उरलेलं गाणं जे आहे ते ती स्वतःचे कॉम्बिनेशन्स परम्युटेशन्स करून कोरिओग्राफ करते तिथल्या रीती आणि नाचते. म्हणजे भरतनाट्यम आहे ना तिच्याकडे. भरतनाट्यम त्याच्यामुळे- व्यतिरिक्त मी हा म्हणते. पण तो डान्स आहे ना Dance त्याच्यामुळे आहे, it's in dance the आहे. blood kind of. आणि असं पण झालंय की ती ना कुठलीच गोष्ट विसरत नाही, कुठलीच नाही. तर मी फार विसराळू व्यक्ती आहे किंवा आमच्या घरात पण एक गोष्टी विसरण्याची आणि हरवण्याची थोडीफार का होईना परंपरा आहे. तर त्या बाबतीत ती प्रचंड म्हणजे ती गुरु आहे की ती कधीच कुठलीच गोष्ट तिची हरवत नाही. तिला माहिती असतं तिची गोष्ट कुठे ठेवलेली आहे किंवा तिकडनं जर ती कोणी दुसऱ्याने हलवली तरच ती तिला सापडणार नाही. नाहीतर तिला एक्झॅक्टली माहिती घरात कुठली गोष्ट कुठे आहे. तर चार्जर्स, मोबाईल फोन्स किंवा घरातनं निघता काही विसरलंय का हे मधुमतीला विचारायचं, कारण तिने सगळ्या गोष्टी घेतलेल्या असतात. आणि रूममधनं बाहेर येताना पंखे बंद करणे, फॅन बंद करणे, काम झाल्यानंतर TV बंद करणे, AC बंद करणे, जे काही आहे, दार लावणे, खिडकी लावणे, पडदा उघडणे, पडदा लावणे, या अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आपण सहज विसरतो त्या ती कधीच विसरत नाही. तर या बाबतीत तिने मला म्हणजे तिने हे पण केलंय की ते बंद करून ये, हे पण तिने मला केलंय. ताईगिरी. नाही कारण असं होतं अगं की आपण निघतोय आणि मग नंतर आठवतो लॉक लावतो, बाहेर येतो आणि मग आठवतो अरे गॅस बंद केलाय की नाही, मग परत जातो. पण ती असेल तर तुम्हाला त्याचं कधीच काही नाही. टेन्शन नाही. किंवा किल्ली जर म्हणजे कुठली गोष्ट सांभाळून ठेवायची असेल तिच्या पर्समध्ये ठेवून द्यायची, मग ती कुठेच हरवत नाही. सेफ झोन. हो. किंवा कपाटामध्ये पण कोणाचे कपडे कुठल्या कप्प्यात ठेवायचे, ही गोष्ट कुठल्या ड्रॉवरमध्ये ठेवायची हे तिला परफेक्ट माहिती आहे. सो त्या गोष्टी तिथल्या तिथेच असतात, त्या कुठेही जाणार नाहीत. ह्याची काळजी तिच्यापेक्षा जास्त घरात कोणीच नाही घेऊ शकत. तिने शिकवलेले प्रिन्सिपल जे तुझ्या लाईफमध्ये तू खूप फॉलो करतेस आणि तुला असं वाटतं की हे म्हणजे ते आठवलं ना की हे मधुमतीचं आहे असं. टेबल मॅनर्स खूप आहेत मधुमतीला. ओके. या मग शी इज अ नेव्ही किड, त्याच्यामुळे ती त्या सगळ्या वातावरणात वाढलेलीच आहे जिकडे तिला ते टेबल मॅनर्स शिकवले गेले आणि तशा अपॉर्च्युनिटीज होत्या. मधुमती, तू मला टेबल मॅनर्स शिकवलेत ना, कसं हाऊ टू यूज डायनिंग टेबलवरती कसं. प्लेट येस. ग्लास पाणी. हे सगळं कुठे काय ठेवायचं, कुठे म्हणजे सपोज आता बाहेर जाऊन काही खायचं असेल तर मला कळणार नाही कसं खायचं, पण
मधुमतीला परफेक्टली माहिती आहे फोर्क आणि चमच्याने Knife कसं आणि- खायचं, काय नाईफनी कसं खायचं व्यवस्थित. सो ती एक गोष्ट तिच्याकडनं मी शिकली आहे. दुसरं म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन मधुमतीकडनं शिकावा. ती अनलेस शी इज इल किंवा अनलेस ती नाही आहे तिच्या रिसोर्सेसच्या आसपास, ती तिचं रुटीन सहसा ब्रेक करत नाही. आणि तिच्या बॉडी क्लॉकप्रमाणे ती उठते, म्हणजे उजेड आल्यानंतर ती उठते. तर अर्ली रायझिंग पण मधुमतीकडनं शिकावं, जे माझ्यात नाही आहे की मला खूप कष्ट पडतात ते करायला. वस्तू नीटनेटकं ठेवणं हे पण मधुमतीकडनं शिकावं. पण मॅक्सिमम इज मेजर पॉइंट इज डिसिप्लिन. डिसिप्लिन शिकण्यासारखा आहे तिचा. तुझं रुटीन काय काय? ग्रीन टी पितो. ग्रीन टी पिते. हा. ग्रीन टी प्यायल्यानंतर काय करतेस? पेरा ग्रीन टी पिली हा, आणि स्टीम जातो. जिमला जाते ती. स्टीमला जातो. येस, हा. तिला खूप आवडतं एक्सरसाइजेस करायला आणि वर्कआउट्स करायला. आणि तिला झुंबा पण फार आवडतं, ती म्हणाली मला मगाशी. जंबा आवडते. या हा. मग रोज करतेस तू की रोज चीट डे असतो कधी? लोक करते. रोज करते. मग आई बरोबरचा टाइम आहे ना तिचा करेक्ट एक. करेक्ट. झाडांना पाणी घालणं आहे. चला मग पाणी सगळी कामं जी आहेत घरात, जी खूप कामं असतात आपल्याला दिवसभर, बहुत करते काम. बहुत काम बहुत करते सारे. तर ती सगळी कामं आम्ही करतो. मग नाही पण ती किती तसं बघितलं असतं तर घरच्या कामांचा बराच लोड ती बराच load. क्लिअर हो, करते हो, माहितीये. हो, हो. अननोईंगली, म्हणजे आपल्याला ते जाणवतही नाही कारण ती करून ठेवते. करून ठेवते. तू मला म्हणालेलीस तू एक छान गाणं गाणार आहेस सगळ्यांसाठी. ओके, सिंग अ सॉन्ग फॉर अस. Okay. येस. चुक 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 आणि काची जुलाचं हवाचं काची पेरीचं रे पाहूया मामाची कलाला जाऊया जाऊया मामाची कलाला जाऊया. ये ती हल्ली एक नवीन शिकली आहे. असे नवीन नवीन शब्द ती शिकत असते. हा, हा. आणि मी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या लिंगोज मध्ये राहून येते, तर ती माझ्यासोबत राहिली की मला काका नेक्स्ट टाइम सांगतो की आता ती हा शब्द शिकले तुझ्याकडनं. हो का? आई शपथ शिकलेली ती. हो. आई शपथ असं म्हणायची. मग त्याच्यानंतर आता ती शिकली की जर 5 मिनिटांनी करते. शिकली. हे ती कधीच नाही करायची, पण हल्ली ती जरा 5 मिनिटांनी 5 मिनिटांनी. ऑब्झर्वेशन. हो. सो यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस ऑल्सो. कॉशियस इन फ्रंट ऑफ हर. मस्त अबाउट गाणं. वर्ड्स, अबाउट ऍक्टिव्हिटीज, सगळंच एव्हरीथिंग. सगळंच. अजून कुठचं गाणं गातेस? दुसरं कुठलं गाणं? चंदपा चंदपा पालेका निनमरी सारा हपेला पेका निनमरी करबंदी मामाचा वाडा शिरबंदी. स्वीट. आणि तुला आणखीन काही सांगायचं आम्हाला मधुमती? वरुणचं आणि माझं असं स्वप्न आहे की आम्हाला अशी एक फिल्म बनवायची आहे इन फ्युचर. म्हणजे आता ही वर्क्स, म्हणजे त्याचं एज्युकेशन ॲनिमेशन मध्ये झालं. ही इज अन ॲनिमेटर. तो व्हिएतनाममध्ये VFX सुपरवायझर म्हणून काम करतो. ही इज एडिटर, ही इज ॲनिमेटर, ही इज अ परफॉर्मर एज वेल. ही सिंग्स. वी बोथ हॅव डन फॅनडब्स. तर आम्ही दोघे आपापल्या देशांमध्ये व्हॉइसिंग करतो. तर आम्ही त्याने लहानपणी अशा अनेक ग्रीन स्क्रीन वापरून सिनेमे बनवायचा प्रयत्न केला आहे. हां, जे तोच लिहायचा, तोच त्याचं शॉर्ट टेकिंग वगैरे डिझाईन करायचा आणि आम्ही बघितलेल्या फिल्म्समधले सीन्स रिक्रिएट करायचा प्रयत्न करायचा. ओके. तर एक आम्ही काकाकीकडनं हिरवं कापड वगैरे मागवून तो अख्खा सेटअप बांधला होता घरामध्ये. मग कुठे आमच्या गावी जिथे जागा आहे आणि तिकडे युझिंग आर रिसोर्सेस आम्ही काही शूटिंग केलेलं आणि मग त्याच्यातनं आम्ही असं एक सीन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. तर तेव्हा आम्ही मधुमतीला नेहमी कुठलं तरी कॅरेक्टर द्यायचो आणि ते सांगायचो असं कर, मग असं कर, मग हे कर. तर आमचं असं स्वप्न आहे की फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा हे शक्य होईल ती लीडमध्ये असेल अशी एक फिल्म आम्हाला तयार करायची आहे किंवा कॉन्टेंट आम्हाला तयार करायचं आहे. आणि आम्ही
ऑन अँड ऑफ, म्हणजे हे आमच्या पॅरेंट्सना पण माहित नाहीये ते आता पहिल्यांदा आज ऐकतायत. पण ऑन अँड ऑफ वी कीप डिस्कसिंग की आपण हे करू शकतो. मग त्याला असं काहीतरी सुचतं की ती विलन आहे आणि तू इव्हेंच्युअली तू तिला वाचवायला जातेस आणि कळतं की तिनेच सगळा प्लॅन रचलाय वगैरे, असा काहीतरी प्लॉट करूया. तर आम्ही असे प्लॉट्स डिस्कस करत राहतो. किंवा ती सुपर हिरो असते आणि मी विलन असते, असे काहीतरी आपण तयार करूया वगैरे, असं आम्ही बऱ्याच डिस्कस करतो. तर आमच्या दोघांचंही हे स्वप्न आहे की वी वॉन्ट टू इन्कॉर्पोरेट हर इन व्हॉट एव्हर वी डू. म्हणजे आय हॅव ऑल्सो ट्राईड टू थिंक ऑफ अ परफॉर्मन्स इन्क्लुडिंग हर, जो क्लाउनिंगमध्ये जाणारा असेल, बिकॉज नोबडी हॅज सीन अ क्लाउन लाईक हर. त्यामुळे असं पण काहीतरी करता येऊ शकतं आणि तिच्यामध्ये ते आहेत कॅपॅसिटीज. किंवा लॉकडाऊनमध्ये आम्ही एकत्र जेव्हा होतो खूप काळ, तेव्हा मी पुण्यात होते आणि ती पण त्या घरात होती, तर आम्ही खूप काळ एकत्र घालवलाय. तर तेव्हा आय अंडरस्टूड की ती रिपीट करू शकते आपलं बोलणं. तर तिच्याकडनं अभिनय करवून घेणं इज अ टास्क, बट इट इज पॉसिबल. तर त्याच्याने आपण काही क्रिएट करू शकतो का वगैरे, ह्याचे पण परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आम्ही चेक करायचो. तर अशा काही काही गोष्टी आम्ही करत असतो. आणि आयड लाईक टू से की शी इज अ वंडरफुल ह्युमन बिईंग टू हॅव इन युअर लाईफ आणि इट्स अ ब्लेसिंग. तिचा हात लकी आहे. ती आली बघ, ती प्रीमियरला आली आणि व्हायरल झाले मी. काय म्हणजे काय म्हणजे तुला असं जाणवलं पण नसेल कधी तिथून वाटलं येताना? नव्हतं की असं काहीतरी होईल. पण सडनली तिच्यामुळे लोक माझ्याबद्दलही बोलतात, तिच्यामुळे मी कुठेतरी पोहोचले. तर तिचा हात खूप लकी आहे, ती स्वतः खूप लकी आहे. त्यामुळे हे पॉडकास्ट पण खूप पोहोचणार आणि वेरेवर शी गोज शी गिव्स हर. And I can see my next episode with your film Oh, again. जिथे परत Definitely. तुम्ही दोघी एकत्र आहात. इनफॅक्ट वरून पण असेल तेव्हा हो, तिघं एकत्र असाल. डेफिनेटली. अँड आय एम शुअर तो पहिला आपल्या प्लॅटफॉर्मवर असेल तुमचा डेफिनेटली. कारण की वरुणकडे वेगळे अनुभव असतील तिला घेऊन, कारण ते सख्खी भावंड आहेत. मी चुलत भावंड असल्यामुळे जरा आमच्यात एक अंतर आहे. आणि त्यामुळे अंतर म्हणजे मला वाटतं ते फक्त फिजिकल वास्तूंचं अंतर आहे किंवा भेटींचं अंतर आहे. पण या निमित्ताने म्हणजे मधुमती जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढा मला आनंद होईल. आणि म्हणजे माझ्या निमित्ताने का होईना तिच्याबद्दल बोललं जात आहे किंवा डाऊन सिंड्रोम मुलांबद्दल बोललं जात आहे, हे भाग्य आहे. आणि हे माझ्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडतंय असं मला वाटतं. तर तुझे खूप धन्यवाद की तू तिला इतकं बोलतं केलंस आणि तिला इतकं बोलायला मिळालं कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती. तर आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. ऍक्च्युली आम्ही ग्रेटफुल आहोत. मी जसं तुला पहिलं म्हटलं ना की मी आता जितके एपिसोड शूट केलेत ना प्रियदर्शिनी, मी इतक्या छान छान मुलांना भेटले येस. आणि पेरेंट्सना भेटले की इतकं प्रत्येक एपिसोडच्या एंडला मी एवढं शिकून घरी जाते ना. बाय द वे तिने सितारे जमीपरसाठी ऑडिशन पण दिली होती. हो का? हो. अरे वा. आमचं स्पीच थोडंसं कच्चं असल्यामुळे आमचं सिलेक्शन झालं नाही. it's okay. पण बाकी Now, सगळीकडे आता आपणच फिल्म बनवतोय आता ना. आम्हीच बनवू तिच्यासाठी. तर काय प्रश्नच नाही. व्हॉट वी कॉल नॉर्मल. Yes. फक्त ते ओळखणं गरजेचं आहे. दे आर डिफरंटली एबल्ड आणि दे हॅव डिफरंट ॲबिलिटीज असं आपण म्हणू शकतो. डिफरंट सेन्सेस, मोर सेन्सेस असं म्हणू शकतो, मोर सेन्सिटिव्हिटी. Actually. पण मी समजू शकते की पॅरेंट्सना ही भीती असते किंवा पटकन आपल्याला असं होतं की अरे बापरे आता कसं होणार. आमच्या पॅरेंट्सनी कधी त्यांचे हे टेन्शन आमच्यापर्यंत येऊ दिले नाहीत. त्यांनी कायम सोल्युशन्स आमच्यात रुजवले. तर जेव्हा पॅरेंट्सना असं वाटतं की पुढे यांचं कसं होणार, हे इंडिपेंडेंट कसे होणार, तर देर आर वेज की हे इंडिपेंडेंट होऊ शकतात. फक्त त्याच्या मागे नेहमीपेक्षा जरा जास्त कष्ट लागतील, जास्त लक्ष द्यावं लागेल. ते अनायसे एनिवे आता द्यावंच लागतं, कारण की सोशल मीडियामुळे ऑलरेडी आत्ताचे पॅरेंट्स घाबरलेत. त्यामुळे आत्ताही म्हणजे तेवढं सगळ्याच लक्ष मुलांच्या द्यावंच लागतं. बाबतीत. हो. सो जसे काय म्हणता येईल, माझ्यासारखी मुलं असण्याचे फायदे तोटे आहेत, तसे फायदेही आहेत. त्यामुळे त्याच्या बाबतीतला टॅबू आपण काढूया आणि तो बाजूला ठेवून आपण या सगळ्या मुलांशी डील करूया आणि त्यांना आपलंसं करूया समाज म्हणून. एवढंच मला वाटतं. या निमित्ताने एवढंच म्हणेन मी. ॲक्च्युली मी तुला आता तोच पुढचा प्रश्न मला विचारायचा होता की तू जितक्या ग्रेसफुली आणि जितक्या छान पद्धतीने तिला त्या दिवशी मीडियासमोर आणलंस ना, तसाच एका लाईनमध्ये एक स्ट्रॉंग मेसेज तू सोसायटीला काय देशील? हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसा समवागणे. तर हेच आहे, एवढंच बेसिक. मग ते कुठल्याही माणसाबद्दल असो, तर आपण जेव्हा माणसासारखं समजतो, वागवतो, तेव्हा आपसूक आपण एम्पथाईज करतो. आणि मी हेच म्हणेन की डाऊन सिंड्रोमला घाबरण्याचं कारण नाही आहे. ते घाबरणं जेव्हा जाईल ना, तेव्हा आपसूक गोष्टी खूप सोप्या आणि सुरळीत होतील. काही दुःख झालं किंवा जे काही तुम्हाला वाईट वाटेल त्यांचा जन्म झाल्यानंतर, त्याच्या दुप्पट आनंद ते तुमच्या आयुष्यात आणतील जसे जसे ते मोठे होतील. ही गॅरंटी आहे. आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे मी हे तेवढ्या कॉन्फिडन्सने सांगू शकते. तर असा विचार करा. आणि जितकं प्रेम तुम्ही अदरवाईज तुमच्या मुलांना दिलं असतं, तितकंच प्रेम करा. किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आपसूक कराल त्या मुलांवरती. तेच तुम्हाला एवढं प्रेम देतील की तुम्ही तसंच त्यांना देणार तसंच हे आहात. कराल. तुला काय म्हणायचंय मधू? वी आर सेइंग बाय बाय. डू यू वॉन्ट टू से एनिथिंग? बाय बाय. से थँक्यू टू अनुया दीदी. थँक्यू. थँक्यू. तुला छान वाटलं ना येऊन? चांगले. खूप छान वाटलं. ते एकदम छान. येस. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. या थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं दोघींना पण भेटून. अँड डोंट फॉरगेट अबाउट युअर नेक्स्ट एपिसोड. ओके, Okay. अबाउट युअर फिल्म. आय एम वेटिंग फॉर दॅट. I know. ओके, थँक्यू Thank थँक्यू you. सो मच. मधुमतीने प्रियदर्शनीला डिसिप्लिन कसं प्रॉपर स्वतःच्या लाईफमध्ये आणावं हेही शिकवलं. आपण ते डिसिप्लिन, ते हंगर जे मधुमतीमध्ये पाहिलं ना, प्रत्येक गोष्ट करण्याचं, ते आपल्यामध्ये अगदी त्याच्या 10% जरी आणलं ना, आपण आपल्या लाईफमध्ये खूप पुढे जाऊ. आपल्या मुलांकडून आपण अनेक गोष्टी शिकतो. फक्त आपण डोळे उघडे ठेवून आणि कान उघडे ठेवून हे सगळं बघणं, ऐकणं फार गरजेचं आहे. अशाच खूप छान पर्सनॅलिटीजना भेटण्यासाठी कीप वॉचिंग युनिकनेस विथ डिसेबिलिटी. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. सो लेट्स मीट वन्स अगेन. थँक्यू.